आणि आपलं गाव कसं स्वच्छ राहील, कसं निरोगी राहील या बाबतीत आपण नक्कीच प्रयत्न करू. तुम्ही आता जो काही दौरा केला, कोकण असू, सातारा असू, महाराष्ट्रात तुम्ही जसा सर्व अधिकाऱ्यांनी दौरा केला, दौरा जे काही भूतपूर्व सरपंच असतील ज्याची ह्या घरकचरा असेल, सांडपाणी असेल, संत गाडगेबाबा स्वच्छता विषय असेल, आणखी हागणदारी मुक्त गाव असतं, ह्या सर्व तिथं तिथं तुम्ही फिरून आलात, तिथं तिथं की जिथून आपल्याला काहीतरी घेता येईल त्या अशा ठिकाणी त्या काही काही सरपंचांची पण आपण नियुक्ती करून त्यांचा पण एक अभ्यास दौरा करावा, त्यांनाही पाठवावं की बाकी ठिकाणचे लोक प्रत्येक सरपंचाला जर म्हणलं की आपण आपल्या गावात काही काम करावं तर हक्का साहेब, देसाई साहेब, तुमच्यासारखा प्रत्येक सरपंच त्या बरोबरीने लावावा अशी मी प्रार्थना करतो. कारण की आज प्रत्येक सरपंचाला असं वाटते की 25-15 होते, दिसले होते आणि सिमेंट नालीच होती की गावातला कचरा कसा बाहेर काढायचा, हे गाव आपलं स्वच्छ कसं होईल, आपल्या गावातील जे लोक निरोगी कसे राहतील याचा विचार खूप कमी सरपंच करतात. त्यामुळं माझ्या कार्यकाळात आणि मागे माननीय आमदार राजेंद्र तवटेकर यांनी पण स्वच्छतेबाबत भरपूर असे उपक्रम राबवले होते. आमच्या आई निर्मला तवटेकर ह्या देखील अध्यक्ष असताना त्यांनी देखील चांगलं काम ह्या जिल्हा परिषदेमध्ये स्वच्छतेबाबतीत केलेलं आहे.